या पुऱ्या किंवा वडे करण्यासाठी 1 पेला गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 3 चमचे ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ, 3 चमचे गूळ आणि 1 चमचा साखर आणि 1 चमचा तेल असं घालून घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. 10 मिनटं ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर पुन्हा तेल घालून थोडंसं मळून घेतलं. समान गोळे करून जाडसर लाटून घेणार आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. एक एक पुरी किंवा वडे अलगद सोडून छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. हे वडे किंवा पुऱ्या जरासं लालसरच होतात, कारण ह्यात आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून. आता अशा प्रत्येक वडे किंवा पुऱ्या मी तळून घेणार आहे. उपवास असेल किंवा गणपतीसाठी नैवेद्यासाठी अशा गोड पुऱ्या किंवा गोड वडे नक्कीच करून बघा. एक तोडून दाखवते. अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा खरपूस आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.